मुसळधार पावसामुळे खोपोलीतील पूरस्थितीची नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांची तातडीने पाहणी. उपाययोजना सुरू. खोपोली शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांनी उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि खोपोली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, शिवसेना, युवासेना पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांसमवेत विविध पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच संबंधित विभागांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूरस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी नगराध्यक्ष शेंडे यांनी खोपोली नगरपरिषदेच्या आपत्कालीन पथकाला युद्धपातळीवर कार्य करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाणी उपसा, नाले व गटारांची स्वच्छता, पाण्याचा निचरा सुरळीत करणे आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी तातडीने कामे सुरू करण्यात आली. याशिवाय शहरातील ज्या भागांमध्ये वारंवार पाणी साचते त्या ठिकाणी भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारण्याबाबत संबंधित अधिकारी, उपनगराध्यक्ष, सभापती तसेच नगरसेवक, नगरसेविकांसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. आवश्यक नियोजन करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे म्हणाले की खोपोलीकरांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्वरित निर्णय घेणे आणि प्रभावी अंमलबजावणी करणे हीच आमची बांधिलकी आहे. आपली सुरक्षा आमची जबाबदारी या भावनेतून नगरपरिषद सातत्याने कार्यरत राहील.